हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिगंध जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर जर तुम्ही आपले पास्टचे 2 व्हिडिओ बघितले असतील तर त्यात मी खूप वेळा असं सांगितलं आहे की काहीतरी आपण नवीन आपल्या चॅनलवर चालू करणार आहे। तर काय करणार आहे ते मी आज रिव्हील करते। तर तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की मला बुक्स वाचायला खूप आवडतात, खूप फेवरेट हॉबी आहे ती माझी। तर मी बरेच बुक्स वाचलेत। मध्ये आपण एक चॅलेंज पण केलेलं 6 मंथ्समध्ये 100 बुक्स कंप्लीट करायचं वगैरे, आणि ते झाले पण होते माझे। तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान सजेशन्स पण दिलेले त्याच्यासाठी। सो आता मी बरेच बुक्स वाचले, तर मी विचार केला की आपण बुकचे रिव्ह्यू देऊया, ज्याच्यामुळे लोकांना कळेल की कुठले बुक्स वाचले पाहिजे किंवा कोणत्या बुक्समध्ये काय आहे। अगदी डिटेलिंगमध्ये वगैरे मी नाही सांगणार आहे, पण अगदी थोडक्यात। तर आत्ता माझ्याकडे बुक आहे पु ल देशपांडेंचं, आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक पु ल, त्यांचं व्यक्ती आणि वल्ली। तर हे बुक जस्ट माझं वाचून झालेलं आहे। तर ह्या बुकमध्ये म्हणजे नावावरूनच आपल्याला कळतंय व्यक्ती आणि वल्ली, म्हणजे बऱ्याच व्यक्तींबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि खूप छान, आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात आणि आपण असे खूप लोक आहेत की ज्यांचा आपल्यावर खूप परिणाम होतो, खूप एफेक्ट होतो, पण आपण त्यांना विसरून जातो। म्हणजे आपली फॅमिली मेंबर सोडून, आपले फ्रेंड्स सोडून सुद्धा बरेच लोक आहेत ज्यांचा आपल्या लाईफवर, आपल्या डेली रुटीनवर काही ना काहीतरी परिणाम होत असतो, पण आपण त्यांना विसरून जातो। ह्यात एक छोटीशी गोष्ट त्यांनी सांगितली। एक कॅरेक्टर आहे जे अगदी लहानपणापासूनच अनाथ आहे तो मुलगा, मग इकडे तिकडे काम करून तो जगतोय। तर तो नाटक कंपनीमध्ये जातो आणि तो नाटकाचं काम करायला लागतो। तर आधी तो ऑफ स्क्रीन काम करत असतो, सगळे त्याला काही ना काहीतरी कामं वगैरे सांगत असतात आणि तो सगळं जे काय असेल ते मनापासून करत असतो। त्याच्या गरजा जास्त नसतात। तो नाटक कंपनीत आलेलाच ह्याच्यासाठी असतो की तिथे त्याला 2 वेळचं जेवण आणि राहायला जागा वगैरे भेटते म्हणून। मग त्याचं ते सगळं व्यवस्थित चालू असतं। मग हळूहळू तो ऑन स्क्रीन पण येतो, तो नाटकात काम वगैरे करायला लागतो। आणि जेव्हा एंड आहे त्याच्या ज्या कॅरेक्टरचा एंड जेव्हा आहे तेव्हा त्यांनी असं दाखवलंय की एका नाटकामध्ये ते काम करतात आणि त्या नाटकामध्ये त्यांनी लाईक रुक्मिणी आणि द्रौपदीचा काहीतरी रोल केलाय, तो आणि त्याच्या फ्रेंडनी। पण तेव्हा त्यांचं एज थोडं जास्त आहे। तर एज जास्त असल्यामुळं ते असं झालं की लोकांनी खूप टीका केल्या, म्हणजे न्यूजपेपरमध्ये वगैरे आलं की असं का रोल करतायत, हे यांचं वय आहे असं तसं तसं। पण तेव्हा सुद्धा त्या न्यूजपेपरवाल्याने त्याचं नाव नव्हतं लिहिलं, जे नाव लिहिलं होतं ते त्याच्या फ्रेंडचं लिहिलं। मग त्याला खूप वाईट वाटतं की मी चांगलं काम केलं त्याच्याबद्दल कुणी माझी प्रशंसा नाही केली, पण मी जेव्हा वाईट काम करतोय त्यासाठी तरी तुम्ही माझं नाव ॲटलिस्ट मेन्शन करावं, त्यासाठी मला लोकांनी ओळखावं। म्हणून तो खूप चिडला वगैरे होता। तर ह्या बुकमध्ये त्याची एक स्टोरी लिहिली आहे ज्यात की लोकांनी त्याला लक्षात ठेवावं आणि ह्या बुकच्या मार्फत तो अमर राहावा। अशा जवळजवळ 20 कथा ह्याच्यात आहेत आणि खूप सुंदर आहेत। आपल्याला स्वतःला ऐकून खूप छान वाटतं, वाचून खूप छान वाटतं। म्हणजे असं हे बुक वाचताना मी माझ्या आजूबाजूचे लोक इमॅजिन करत होते, अरे माझ्या आजूबाजूला हे आहेत किंवा माझ्या आजूबाजूला ते लोक आहेत आणि ते लोक सुद्धा इतके इफेक्टिव्ह आहेत किंवा ते इतके छान बोलतात आणि आपण त्यांना खूप इग्नोर करत असतो किंवा म्हणजे असं असतं की अरे आहे ठीक आहे कोणीतरी सर्व्हाइव्ह करते असं वाटतं। तर तसं नाही आहे। तुमच्यासाठी पण खूप असे लोक असतील जे तुम्हाला असं वाटतं अरे नाही ह्यांचं हे खूप छान आहेत किंवा आपण त्यांना बोलून प्रेज केलं पाहिजे, तर नक्कीच त्या लोकांना जाऊन प्रेज करा, त्यांना काहीतरी गोड बोला किंवा त्यांचं कौतुक करा, ज्याने त्यांचा दिवस खूप छान जाईल। तर आता असे थोडेफार बुकचे रिव्ह्यूज येत राहतीलच, तर हे बुक तुम्ही नक्की वाचावं, हे माझं तुम्हाला सजेशन आहे। आणि ॲज युजल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।